अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण एक प्रश्न सतत भक्तांच्या मनात आलेला बघतो आणि तो म्हणजे स्वामी खरंच आपल्या भक्तांची परीक्षा बघतात का? आणि हा प्रश्न बऱ्याच भक्तांना सतावत असतो. भक्त म्हणतात, अडचण आली म्हणजे देव परीक्षा घेतो. पण हे खरंच आहे का? खरं तर अडचणी देव देत नाही, अडचणी आपल्या कर्मांनी तयार झालेल्या असतात. पण त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जो हात पुढे करतो तो आपल्या स्वामींचा असतो. स्वामींनी एकदा एका भक्ताला सांगितलं, मी तुझी परीक्षा घेत नाही रे, तू या जगात टिकला पाहिजेस म्हणून तुला धडे देतो. स्वामी म्हणतात, भक्ताला कष्ट द्यायचे नाहीत, भक्तातील सामर्थ्य जागृत करायचं. आणि हाच माझा ध्यास असतो. स्वामींच्या दृष्टीने ही परीक्षा नसते, ही असते तयारी. तुम्ही मजबूत व्हावं, तुमचा विश्वास हिऱ्यासारखा घट्ट व्हावा, तुमच्या भक्तीत धैर्य यावं. आणि म्हणून स्वामी काही गोष्टी तुमच्याकडून करून घेतात. मित्रांनो, स्वामींची परीक्षा कशी असते तर स्वामी कधीही अचानक संकटे देत नाहीत. त्यांची परीक्षा 3 प्रकारची असते. पहिली म्हणजे संयमाची परीक्षा. ज्या ठिकाणी तुम्ही तोंड बंद करता आणि मनाने स्वामींचा धीर धरता, तेव्हा ते बघतात की तुम्ही अंतर्मनाने किती मजबूत आहात. दुसरी म्हणजे विश्वासाची परीक्षा. समोर रस्ता नसेल आणि तरीही तुम्ही म्हणता, स्वामी तुम्ही आहात ना, मला माहीत आहे तुम्ही नक्की मार्ग काढाल. ही स्वामींची खरी अपेक्षा असते. आणि तिसरी म्हणजे कर्माची परीक्षा. स्वामी म्हणतात, मी तुला मागे ढकलत नाही, मी तुला पुढे ढकलतोय. कधी कधी नाकारणं म्हणजे स्वामींचा होकार असतो. मित्रांनो, एक भक्त दररोज स्वामींसमोर म्हणायचा, स्वामी माझं जीवन सोपं करा. एका दिवशी त्यांच्यावर खूप संकटे आली. तो स्वामींकडे गाऱ्हाणं मांडायला आला. स्वामी शांतपणे म्हणाले, माझा भक्त कमकुवत कसा असेल? तुझ्यात ताकद आहे आणि म्हणूनच तुला आव्हानं दिली. जर तू कमजोर असतास तर मीच तुझा रस्ता सपाट करून टाकला असता. त्या भक्ताने विचारलं, मग ही परीक्षा का? स्वामी हसून म्हणाले, परीक्षा नव्हे रे, तुझ्या जीवनात मी जे लिहिलंय ते तुला मिळवण्यासाठी तुझी तयारी करतोय. मित्रांनो, स्वामींच्या दृष्टीने परीक्षा म्हणजे तुमची करुणा जागृत करणे, तुमच्या अंतरंगातील साहस उभं करणं, तुमची भक्ती अढळ करणं, तुम्हाला योग्य वेळी योग्य फळ देणं. मित्रांनो, स्वामी भक्ताला कधी एकटं सोडत नाही. पुढे जरी वादळ असलं तरी वादळाच्या आधी स्वामींचा हात भक्तांच्या खांद्यावर असतो. स्वामी परीक्षा घेत नाही, ते तुमची शक्ती बघतात. तुमच्यात दडलेलं सामर्थ्य तुम्हाला दाखवून देतात आणि वेळ आल्यावर फळंही देतात. जर तुम्ही विश्वासाने म्हणाल, श्री स्वामी समर्थ, तर स्वामी म्हणतात, मी इथेच आहे तुझ्या प्रत्येक पावलावर. मित्रांनो, स्वामी म्हणतात, तू 1 पाऊल विश्वासाने टाक, बाकीचे 9 पाऊल मी टाकेन. आणि हीच खऱ्या भक्ताची ताकद आहे. मित्रांनो, भीती तिथेच राहते जिथे स्वामींचा विसर पडतो. पण जिथे स्वामींचं नाव आहे तिथे अशक्य सुद्धा शक्य होतं. आणि म्हणून तुमच्या मनात सदैव ठेवा, मी एकटा नाही, माझ्यासोबत माझे स्वामी महाराज आहे. आणि हे वाक्य बोलताच तुमचं संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.